तर लातूर जिल्ह्यातल्या काही गावांसह वाड्या वस्त्यांवर भीषण पाणी टंचाई सध्या जाणवते। हंडाभर पाण्यासाठी महादेववाडीतील नागरिकांची भटकंती सुरू आहे। जीव धोक्यात घालून घोटभर पाणी मिळवण्याची वेळ या नागरिकांवर आली आहे। भीषण टंचाई जी आहे ती निर्माण झालेली आहे। आपण हे चित्र स्पष्ट करण्यासाठी किंवा हे दाखवण्यासाठी इथे आलेलो आहोत। आपण जर पाहिलं तर औसापासून सारोळा मार्गे या गावामध्ये पोहोचावं लागतं आणि आपण जर लक्षात घेतलं तर महादेववाडीमध्ये पाण्याचा हा एकमेव स्रोत आहे जो आता आटत आलेला आहे। गेल्या पुढच्या 2-4 दिवसांमध्ये हा आटून पण जाईल आणि पाण्यासाठीची जी भटकंती आहे या गावकऱ्यांची ती आणखीच वाढणार आहे। पाण्याच्या टँकरची मागणी केली होती का ग्रामपंचायतीनं किंवा मग काय अधिकरणासाठी काही मागणी केली काय पर्याय केलेला आहे, परंतु इथे ह्या शिवारामध्ये कुठेही पाण्याचा स्रोत नसल्यामुळे कुणा हे अधिकरण करण्यास तयार नाहीये। त्यामुळे गावामध्ये पाणी जवळपास कुठंच नाहीये। त्यामुळे हा प्रॉब्लेम प्रत्येक वर्षी हाच प्रॉब्लेम आहे आणि या 2 ते 3 दिवसांमध्ये आटल्यानंतर हा स्रोत देखील कायमस्वरूपी बंद होईल आणि गावकऱ्यांची अडचण जी आहे ती अधिकच वाढेल अशा प्रकारचं चित्र औसा तालुक्यातल्या या महादेववाडीमध्ये आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी।